महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ता समीकरणात अत्यंत महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा मोठ्या बातमीमुळे चर्चेत आली आहे। जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने कोट्यावधी महिलांना आर्थिक आधार दिला। मात्र नुकत्याच समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल 80 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ आता पूर्णपणे बंद झालाय का? नक्की काय आहे ते समजून घेऊयात। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। महिला आणि बालविकास विभागाच्या अहवालानुसार जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000 इतकी प्रचंड होती। मात्र आता स्क्रुटिनी आणि पडताळणीनंतर तब्बल 80 लाख महिला बाद झाल्यामुळे नवीन पात्र महिलांची संख्या 1,66,00,000 आली आहे। लाभार्थी कमी झाल्यामुळे साहजिकच सरकारचा या योजनेवरील मासिक खर्चही आता कमी होणार आहे। पण एवढ्या मोठ्या संख्येने महिला अपात्र का ठरल्या? यामागे मुख्यत्वे 3 मोठी कारणं समोर आली आहेत। एक तर ई-केवायसी मधील चुका आणि निष्काळजीपणा। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली होती। ही प्रक्रिया करताना अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडले। सरकारने ही चूक सुधारण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देखील दिली होती। मात्र ही मुदत संपूनही अनेक महिलांनी ना दुरुस्ती केली ना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली। त्यामुळे त्यांना थेट अपात्र ठरवण्यात आले। 2-2.5 लाखांची उत्पन्न मर्यादा। या योजनेची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक होतं। ई-केवायसी आणि बँक खात्यांच्या पडताळणी ज्यांचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त आढळलं त्यांना योजनेतून बाद करण्यात आलंय। 3. इतर अटींची पूर्तता न होणं। कुटुंबात 4 चाकी वाहन असणं, सरकारी नोकरी किंवा इतर काही कडक नियमांच्या निकषात ज्या महिला बसल्या नाहीत त्यांची नावं देखील अपात्र यादीत गेली आहेत। तुम्हाला माहितच आहे की सर्वसाधारण पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात, तर ज्या महिलांना आधीच शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळतो त्यांना या योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात। मार्च आणि एप्रिल महिन्याचे रखडलेले हप्ते 13 आणि 14 मे रोजी जमा झाले होते। आज मे महिन्याचा अखेरचा दिवस असल्याने आता पात्र ठरलेल्या 1,66,00,000 महिलांचं लक्ष मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लागलंय। ही छाटणी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता केवळ पात्र महिलांच्या खात्यातच हा हप्ता लवकर वर्ग केला जाईल। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।